मुंबईतल्या मुलुंडमधल्या कालच्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या रामधनी यादव यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांनी अजूनही ताब्यात घेतलेला नाही आहे। सरकार आणि प्रशासनाकडून कोणत्याही मदतीचं आश्वासन मिळालेलं नाही। कुणीही कुटुंबाची भेट देखील घेतली नाही आणि यामुळे यादवांचं कुटुंब हे संतापलंय। 2 कोटी रुपयांची भरपाई, कुटुंबामधल्या एकाला सरकारी नोकरी आणि जखमींच्या उपचाराची संपूर्णपणे जबाबदारी सरकारनं घ्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। तुम्ही थेट भूमिका घेतलेली आहे, आंदोलनाच्या पवित्र्यात आहात। कोणाशी चर्चा अजून ठोस अशी झालेली नाही। आता हीच मला बोलायची आहे। 24 तास झालेलं आहे। 24 तासमध्ये कालचे दिवस सगळे अधिकारी आले, प्रशासन आल्या, ते आपले नेतागण पण आले, बोलून गेलेले आहे। आश्वासन लिखितमध्ये काही भेटलेलं नाही आहे। मला हे एक प्रश्न विचारायचं आहे, आता एक तर मृत्यू झालेला आहे, त्याची 3 मुलगी आहे, त्यांना मुलगींचं लग्न करायची आहे, ते बघायला लागेल की काय करायची। त्याच्यासाठी आम्ही अजून ते 5 लाख दिलेलं आहे CMकडे। तर 5 लाखमध्ये काय होणार त्याला सर्वांना माहीत आहे। 5 लाखामध्ये काही होणार नाही। आम्हीची हेच गुजारिश आहे सरकारबद्दल की ते राशी वाढवा। जोपर्यंत आता जब तक आपको ये लिखित में आश्वासन नहीं मिला तब तक आप ठाम हो कि ये आंदोलन होगा आगे? जब तक हमें लिखित में आश्वासन नहीं मिला तब तक आंदोलन की तैयारी पूरी हमारी रहेगी। अगर आश्वासन मिला, लिखित में मिलेगा तो हम आंदोलन नहीं करेंगे, आसूद कर देंगे। क्योंकि हमारे समाज के सब गणमान्य लोग आए हुए हैं यादव समाज से, तो सब लोग की मानना है कि अगर आश्वासन लिखित में नहीं होगा तो हम लोग आंदोलन करेंगे। क्या क्या कहना है आपका? देखिए, सबसे पहले तो ये 5 भाई थे जो रामधनी यादव स्वर्गवासी हुए हैं। वो 5 भाई हैं, जिनमें एक भाई आपके सामने है, एक भाई गांव में है, बाकी 3 भाई ऑलरेडी पहले भी एक्सपायर हो चुके हैं। ये 5 परिवार जिसमें 3 आदमी चले गए, 2 आदमी के परिवार, ये कैसे चलेगा ये तो हो चुका। मैं उसका रिपीट नहीं करूँगा। मैं सिर्फ आपसे ये कहना चाहूँगा कि 5 बजे तक प्रशासन का प्रतिनिधि लिखित आश्वासन नहीं देता है तो हमें ये सोचने का नहीं है, समझने का नहीं है। हमारा 5 बजे से एक्शन होगा। एक्शन ये होगा कि हम सड़क पर उतरेंगे। जब तक नींद से जग नहीं जाएगी सरकार, तब तक सरकार के खिलाफ हमारा आवाज़ आंदोलन चालू रहेगा। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह प्रशांत भडे, ABP माझा, मुंबई। ATSची राज्यभरामध्ये 21 ठिकाणी छापेमारी। अहिल्यानगरमधील कारवाईच्या दरम्यान तलवारी आणि आक्षेपार्ह कागदपत्र सापडली। दहशतवादी संघटनांसाठी तरुणांची भरती सुरू असल्याच्या संशयावरून छापे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्यांना 2 लाख रुपयांचं बक्षीस देऊ। भाजपचे आमदार नारायण कुसे यांची घोषणा। जालन्यामध्ये भाजपचं काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन। बुलढाण्यातल्या जळगाव जामोदमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची माथेफिरूकडून विटंबना। घटनेच्या निषेधार्थ शहरामध्ये कडकडीत बंद। आरोपीला ताब्यात देण्याची संतप्त नागरिकांची मागणी। बारामतीमधील अजित पवारांच्या विमान अपघाताचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर। अपघातानंतर विमानामध्ये मोठा स्फोट झाल्याचं कॅमेरामध्ये कैद। अलिबागमध्ये दीक्षा शहा यांच्यासाठी जमिनीची दलाली नेमकं कोण करतंय? नाव न घेता संजय राऊतांचा पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांवरती निशाणा। तर जमीन व्यवहाराचं सत्य बाहेर आल्यास तोंड दाखवायला जागा राहणार नाही, नवनाथ बन यांचा पलटवार। मुंबईतील मुलुंडमधल्या मेट्रो 4 मार्गिकेच्या तपासासाठी MMRDAकडून 10 ते 12 अधिकाऱ्यांचं पथक। नियमांचं उल्लंघन करून काम सुरू असेल तर तातडीनं थांबवणार। लवकरच कामाचा अहवाल वरिष्ठांना देणार। T20 विश्वचषकामध्ये आज भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज लढत। कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरती भिडणार दोन्ही संघ। आजही भारतीय संघ हस्तांदोलनावरती बहिष्कार टाकणार का याची उत्सुकता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।